जन आणि परतू शेतामध्ये काम करत होते, मळ्यामध्ये. आपलं जना आणि सावता. सावता ज्ञानी होता महाराज. एक दिवस शेतामध्ये काम करत असताना, त्या मळ्यामध्ये काम करत असताना, कोण? सावता आणि जना. तेवढ्यात काय झालं महाराज? वारकरी मंडळी पंढरपूरला दिंडी घेऊन जात होते. कोण? वारकरी मंडळी. विठ्ठल नामाचा जप चालू होता. विठ्ठल विठ्ठल रखुमाई, विठ्ठल विठ्ठल रखुमाई, विठ्ठल विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, बोला विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल विठ्ठल रखुमाई, विठ्ठल विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, बोला विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, बोला विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. सावता म्हणाले, अगं उठ, वारकरी मंडळी वारीला जात आहे. आता जो पंढरपूरला जाण्याचा जो मार्ग होता, तो सावतेच्या मळ्यामधून होता महाराज. सावतेच्या मळ्यामधून होता. तेव्हा ते वारकरी मंडळी विठ्ठल नामाचा गजर करत सावतेच्या मळ्यामधून जात होते महाराज. जसे वारकरी मंडळी आल्याबरोबर सावता धावत धावत गेला, त्यांच्या विनेकरांच्या चरणाचं दर्शन घेतलं महाराज. हा, जनानी सुद्धा दर्शन घेतलं. एवढंच नव्हे, सावता आणि जना म्हणाले, हे आमचं वो भाग्य आहे. आमच्या मळ्यामध्ये वारकरी मंडळी आलेली आहे. म्हणून म्हणतात ना, अरे वारकरी घरी येणे, साधू संत घरी येणे, यांनी भाग्य पाहिजे महाराज. पूर्व जन्मीचं सुकृत पाहिजे, त्याच्याच घरी जाते बरं का. नाही तर करोड रुपये आहे, भव्य असं बिल्डिंग बांधलेली आहे, परंतु साधू त्यांच्या घरी जात नाही, वारकरी त्यांच्या घरी जात नाही महाराज. त्या घराला काही शून्याची किंमत आहे, लक्षात ठेवा. ही सेवा प्रत्येकाच्या घरी असलीच पाहिजे. अरे तुम्ही एक वारकरी जीव घाला, 100 ब्राह्मण जीव घातले समान आहे. 100 ब्राह्मण, हे शास्त्र सांगतात. एक वारकरी जीव घातला तर
परंतु एक लक्षात ठेवा माझ्या मायबापू, हिच्यातही आता दंभ आहे. रोडनं तुम्ही जा, काही काही धोतर नेसलेले आहे, शर्ट घातलेला आहे, टोपी आहे, खांद्यावर पताका आहे, बॅग लटकवलेली आहे, 3-4 जण आहे, 1-2 महिला मंडळी आहे. आणि वाटेने येणाऱ्या कोणतंही वाहन आलं की अशी बिसलरी हाती घेते, त्याला एवढं ते थांब 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 थांब. आणि त्याने गाडी थांबवली की म्हणतात आम्ही वारकरी आहोत, मुक्ताबाईला जात आहोत, इथे ते जात आहोत, दक्षिणा द्या. असे जर तुम्हाला दिसले 4-5 जण, गळ्यामध्ये त्याच्या विना नसते, गळ्यामध्ये टाळ नसते, पहा, असे जर दिसले तर गाडी थांबवायची, त्यांना म्हणायचं ठीक आहे तुम्हाला आम्ही दक्षिणा देतो, जेवढी पाहिजे तेवढी देतो, पण हरिपाठाचे अभंग म्हणून दाखव, काकड्याचे अभंग म्हणून दाखव, पांडुराष्टक म्हणून दाखव, गायत्री मंत्र म्हणून दाखव. असा प्रश्न करायचा. आणि त्यांनी जर कधी हरिपाठ म्हणून दाखवला तर अवश्य त्यांना दक्षिणा द्यायची. आणि त्यांनी कधी म्हटलं आम्हाला काही येत नाही तर ह्या छोटा काळाचा, हा दंभ आहे महाराज, लक्षात ठेवा. म्हणून खरा वारकरी जर कधी तुमच्या घरी भोजन करत असेल तर 100 ब्राह्मण जेवल्या समानाचं तुम्हाला पुण्य मिळते महाराज. 100 ब्राह्मण. कोणता तरी वायर हालून द्यायला एवढंच नव्हे तर सावता म्हणतात. हे मंडळीनं, भक्त मंडळीनं, आज तुम्ही माझ्या मळ्यामध्ये आलात, माझा मळा पावन झालाय. माझी इच्छा आहे तुम्ही भोजन करून जावं. वारकरी मंडळी म्हणतात सावता आज आम्ही तुझ्या मळ्यामधून भोजनच करून जाणार, जेवण करून जाणार. सावत्याने पत्नीकडे बघितलं, आज तुझी परीक्षा आहे, जा स्वयंपाक कर. पत्नी म्हणाली अहो मी लगेच स्वयंपाक करते. आणि या वारकरी मंडळींना मी जीव घालून त्यांना त्यांची बिदागिरी करते. आणि ती आतमध्ये गेली महाराज. एवढंच नव्हे तर वारकरी मंडळी म्हणतात, वारी करणारे सावत्या, अरे आम्ही इतके दिवस बघितलं, तू पंढरपूरला वारीला येत नाही, पंढरपूरची वारी करत नाही का? सावता म्हणतो अरे बाबा, माझा विठ्ठल, माझा पांडुरंग माझ्या मळ्यामध्ये, माझ्या आई वडिलांनी सांगितलं नाही, हा जो मळा आहे ना हा माझा विठ्ठलाचा आहे. हा हो, किती घेण्याजोगत आहे. काही काही घराले नाव देतात, विठ्ठल कृपा, संत कृपा आहे ना, घरावर लिहिलेलं असते. हा, संत कृपा, एकही संत जात नाही. आई वडिलांचा आशीर्वाद मकानाला नाव असते, आणि आई वडील झोपडपट्टीला आहे. शोभलं पाहिजे महाराज, त्याप्रमाणे कर्म पाहिजे. तेव्हा वारकरी मंडळी म्हणतात धन्य आहे सावता. सावता, हा माझ्या सर्वांची इच्छा आहे, तू एक सुंदर असा अभंग म्हणून दाखव. सर्व मंडळी खाली बसली. पहा, आणि सावतानं चिपडी हातामध्ये घेतली. चिपडी हातामध्ये घेतली आणि सावता अभंग म्हणू लागले महाराज. कांदा मोळा भाजी अवधी, विठाबाई माझी
कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लग्न मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा लग्न मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी सावताच्या चरणाचं दर्शन घेतलं. सावता 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 धन्य झालं. सावता आम्ही सगळं झालो. आज जणू काही तुझ्या मळ्यामध्ये साक्षात पांडुरंगाचं दर्शन घेतलं. गेला काय पंढरपूरला सावता? हा, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी.
प्रत्येक भाजी जी होती, मुळा असो गांजर असो, त्यामध्ये पांडुरंगाला बघत होते. सर्व वारकऱ्यांनी हात जोडले. सावता, आज आम्ही धन्य झालेला. भोजन वगैरे झालं वारकऱ्यांचं आणि वारकरी मंडळी पंढरपूरच्या वाटेने निघून गेले. म्हणून म्हणतात ना, देवाला पाहत असेल तो सर्व ठिकाणी आहे महाराज, सर्व ठिकाणी आहे. आता सावता प्रवचनही करू लागला, कीर्तनही करू लागला, परंतु एक दिवस काय झालं महाराज, नंदिताची तब्येत बिघडू लागली. परतुजी जवळ होते. परतुजी जवळ होते. नवे नव्हे तर जना सुद्धा जवळ होती. सावता सुद्धा त्या ठिकाणी होता. परशुजी विचार करू लागले, माझ्या पत्नीची तब्येत बिघडत चाललेली आहे. कित्येक असे उपचार केले महाराज, बाबू तुम्हाला मी सांगितलं नाही की मागे बसा तुम्ही तिकडे. नंदिता म्हणाली, पोरा सावता, हे माझ्या मुला, आता माझं काही खरं नाही रे. परंतु तुझ्या आईचे शब्द लक्षात ठेव. हा जो मळा आहे ना, हा मळा पांडुरंगाचा, विठ्ठलाचा आहे. याला सोपू देऊ नको. काही त्रास झाला तरी चालेल, परंतु याला सोपू देऊ नको. यामधून काय घ्यायचं? जर माळी समाजात असेल, माळी समाजामध्ये जन्म धारण केला असेल, तर माळी समाजाचा तो उद्योग असतो मळा फुलवणे, तो उद्योग केला पाहिजे महाराज. आता काही काही माळी समाजातले असे आहे की त्यांना जर कधी म्हटलं मुळा कुठे लागते गांजर कुठे लागते तर हे माहित नसते. कित्येक जणांना जरी समाजामध्ये जन्माला आले, तो माळी समाज असो, सोनार समाज असो, कुंभार समाज असो, कारण प्रत्येक समाजामध्ये संत जन्माला आले हे तर मान्य आहे ना, परंतु त्या संतांचं महत्व माहित नाही महाराज. बरेचसे जणांना माहित नाही. चांभार समाज असेल, रोहिदास जन्माला आले, सोनार समाजामध्ये नरहरी जन्माला आले, नावी समाजामध्ये सेना महाराज जन्माला आले, परंतु संतांचं चरित्र माहित नाही. फक्त जन्म धारण केला, परंतु आपल्या कुळामध्ये, आपल्या समाजामध्ये कोणते संत जन्माला आले यांचं महत्व माहित नाही.
जरी धोबी असेल पण धोबी समाजामध्ये वैराग्य मूर्ती गाडगे महाराज जन्मात आले, त्या समाजाला उज्ज्वल केलं महाराज. माहीतच नाही ना. अहो काही काही घरी घरी आम्ही जातो, माळी समाजांच्या घरी जातो, सांगत्या महाराजचा फोटो नसते. कुमार समाजाच्या घरी जातो तर गोरोबा काकाचा फोटो नसते. काय भूषण नाही हो तुम्हाला. आता या ठिकाणी कोळी समाज भरपूर आहे, बरेचसे घरी वाल्मिकी ऋषींचा फोटो नाही. का नाही लावत? अरे आपल्या इथे संत होऊन गेले श्री संत घुसळकर महाराज, रंगराव महाराज टापरे, महर्षी वाल्मिकी भगवान यांचे फोटो लावायलाच पाहिजे, प्रतिमा घरी असलीच पाहिजे. हे आपलं भूषण आहे महाराज. सावत्याने होकार दिला. एवढंच नव्हे, नंदिता म्हणाली, जना ए पोरी, जसं आजपर्यंत तू माझ्या सावत्याच्या सुख दुःखामध्ये सहभागी झालीस, तशीच तू त्याचा साथ सोडू नको. त्याला हिम्मत दे, दोघं मिळून कष्ट करा. आणि शेवट नंदिताने काय केलं? मुलाकडे बघितलं, सुनीकडे जनाकडे बघितलं, पतीकडे बघितलं आणि प्राण सोडला महाराज. प्राण सोडल्याबरोबर परसू जना सावता रडू लागला. थोडा विचार हा करा, प्रथम प्राण कोणी सोडला? नंदिताने सोडला महाराज. आई, हसण्याचा विषय नाहीये, शिकण्याचा आहे. तुम्ही वड सावित्रीच्या दिवशी वडाचं पूजन करता, अनेक व्रत करता, उपवास करता, मग भगवंताला एवढं तर मागा की माझ्या कपाळावर कुंकाचा जो टिळा आहे हा शेवट माझ्या सोबत गेला पाहिजे. एवढं तर मागा. जी कुंकाचा टिळा सोबत घेऊन जाते ती सती बनते महाराज. आलं लक्षात? आपलं फक्त देखाव, कारण सेवाच नाही ना. वड सावित्री आली का बंदा रील त्याला गुंडाळता, तुम्ही बंदा रील गुंडाळता आणि तिथं म्हणता हे देवा, ते देवा, हा माझा पती आहे ना, हा 7 जन्म मला भेटला पाहिजे. आणि घरी आली का काव 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 त्याच्या मागला होते. तुम्ही हे नाही केलं, तुम्ही ते नाही केलं. अरे काही काही जणी तो इतक्या बोलतात नवऱ्याले, मी वय तर टिकून तरी राहिली म्हणते, नाही तर चालली गेली असती, दुसरी राहिली असते. तर तू जाऊन तर पाय. काही दिवसांनी काय झालं महाराज, परशुजीने सुद्धा प्राण सोडला. सावत्यावर जणून काही आभार कोसळलं महाराज. विठ्ठलाच्या मूर्तीच्या जवळ सावता रडत बसला. सावता रडत बसला की माझे आई वडील मला सोडून गेलेले आहे. डोळ्यामध्ये अश्रू होते महाराज. खरोखर आहे, आई वडील म्हणजे आपला आधार आहे, लक्षात ठेवा. तेवढ्यात जना आली. खाली बसली आणि विनवणी करते, अहो काय दशा करून घेतली तुम्ही?
अहो थोडा विचार करा, तुमच्या आई वडिलांनी आपल्याला काय उपदेश केलेला आहे? हा जो मळा आहे हा सुखच चाललेला आहे ना? हा विठ्ठलाचा मळा आहे ना? असं रडू नका. आई वडिलाची इच्छा पूर्ण करा, पुन्हा आपण कष्ट करूया आणि हा मळा फुलवूया. पत्नीने हिम्मत दिली पतीला. किती संसारावर आधारित आहे चरित्र. सावत्याने होकार दिला. सावता मळ्यामध्ये काम करू लागला, परंतु सावत्याच्या मळ्याला लागून कामाजी मारीचं शेत होतं. कामाजी नाव होतं त्याचं, आणि त्याला काही पटत नव्हतं महाराज. कामाजी हा सत्संगी होता, ज्ञानी होता, परंतु अहंकारी होता. शेजारी होता बरं, शेताला शेत लागून. त्याने विचार केला कामाजीने की या सावत्याच्या मळ्यामध्ये लोक जातात, त्याचं कीर्तन ऐकतात, आणि खरोखर त्या अरणवेणीमधले लोक सावत्याच्या मळ्यामध्ये जायचे आणि त्या सावत्याचे कीर्तन प्रवचन श्रवण करायचे. कीर्तन प्रवचन श्रवण करायचे. जेव्हा कामाजीने बघितलं, कामाजीने दुरण बघितलं की सावत्याच्या मळ्यामध्ये लोक गेले नाही, प्रवचन ऐकत आहे. कामाजीने विचार केला, आता आपल्याला काहीतरी करायचं. पहा शेजार धर्म म्हणून काही काही ठिकाणी ही स्थिती आहे महाराज, एकमेकावर टपून बसलेले आहे. जर शेत असते ना शेजार शेजारी, तेही एकमेकाचा विचार करतात की हा कधी कधी मरते, कधी कधी एक करबर माझ्या ताब्यामध्ये येते. तसाच कामाजी ओंकार शास्त्रीकडे जाऊ लागला. आता त्या गावातले प्रतिष्ठित होते. ओंकार स्वामी वगैरे. ओंकार स्वामी आणखी काही होते, एकत्रित बसलेले होते. हा कामाजी मारी लगबगीने निघाला, गावामध्ये गेला. ओंकार स्वामी सुद्धा होते त्यामध्ये. कामाजी मारी धावत धावत गेला आणि त्यांना म्हणाला, अरे
इथं बसल्यानं चालणार नाही, तुम्हाला माहित आहे. हं? त्या सावत्याच्या मळ्यामध्ये खेळपाडीचे लोक जातात, सावत्याचं कीर्तन ऐकतात, प्रवचन ऐकतात. असं जर चालू असलं तर आपलं कसं, आपला धंदा पसंत ना. काहीतरी योजना काढा. ओंकार स्वामीने विचार केला, ठीक आहे, आता आपल्याला काहीतरी तर काढावं लागणार, कारण या गोष्टी आमच्या कानावर आलेल्या. की सर्व लोक सावत्याच्या मळ्यामध्ये जाऊन त्याचं कीर्तन प्रवचन ऐकतात. आम्हाला कोणीच विचारत नाही ना, आम्हाला मान सुद्धा देत नाही. कामाजी माडी म्हणतात, ओंकार बुवा काहीतरी मार्ग शोधा. म्हणून त्यांनी विचार केला. या कामाजी माडी ओंकार स्वामी यांनी काय केलं, रात्रीच्या वेळेस एक दगडाला शेंदूर फासून त्याला घेऊन सावतेच्या मळ्यामध्ये गेले.